सकाळ झाली की झाली कामाला सुरुवात. आणि सकाळी आम्ही नाश्ता झाल्यानंतर चहा वगैरे झाला आणि पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळी एवढे भांडे पडलेले पण आहेत. आणि इकडे मी आता करणार आहे कोवड्याची भाजी. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि त्यात मीठ जिरं टाकून घेणार आहे. सांबार पण टाकणार आहे त्यात थोडाफार. पेस्ट काढून झालेली आहे आणि आता मी मस्त कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात मस्त हिरव्या मिरच्या ठेचा टाकून घेतलेला आहे. ते हिरव्या मिरच्याचं पेस्ट आणि ते छान मस्त असं होऊ देणार आहे. ही चटणी जास्त झाली तर मी यातली थोडीफार चटणी काढून पण ठेवणार आहे. आणि छान मस्त अशी पूर्ण चटणी होऊ देणार आहेत, कारण त्या कच्च्या मिरच्या होत्या त्याच्यामुळे छान असं होऊ देणार आहे. त्या छान होऊ द्यायच्या नादात जरा जास्तच छान झालेले आहेत. त्यात मी कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे, हळद मीठ टाकून घेतलेली आहे. आणि पाहू शकता तुम्ही माझ्या मिरच्या चांगल्याच झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी टाकून घेतलं आहे कोवडं आणि त्यात टाकून घेणार मस्त पाणी आता. आणि मला जास्त याच्यात रस्सा नको आहे, मी जास्तही पाणी टाकून घेतलं नाही. बस कोवडं शिजीन एवढंच मी पाणी टाकलं आहे त्याच्यात. आणि इकडे मी बनवत आहे याचे हे नंतर मी मटकीची ही करणार आहे ते. त्यात मी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, जिरं, मीठ टाकून घेतले आहे. त्याची छान मस्त पेस्ट करून घेतली आहे. पण याच्यात मी माझा टाईम वेस्ट गमावला आहे असं वाटत आहे मला, कारण की मी बनवण्यातच खूप वेळ गमावला. पण तो प्लॅन काही सक्सेसफुल झाला नाही माझा, कारण तो आयता काही व्यवस्थित बनलाच नाही. शेवटी मी बेसन टाकून पाहिलं तरी ते नाही जमलं त्याच्यात. पण हे खायला खालची खरड जी होती ती खूप टेस्टी लागली. म्हटलं आपण मटकी तशी नाही खात तर अशी खाऊन पाहू. तर मी याचं हे पाहू शकता तुम्ही, हे असं घट काढून घेतलेलं आहे आणि खरडच खाऊन घेतलेली आहे. जाऊ दे आता, हा प्लॅन तरी माझा सक्सेसफुल झाला नाही. मी नंतर परत एखादा छान मस्त असा व्हिडिओ बघणार आणि प्रॉपर तशानुसारच करून पाहणार. याच्यात मी काही नच टाकता तसंच मी बनवायचा प्रयत्न केला, पण ते काही एवढं छान व्यवस्थित जमलं नाही. पाहू शकता तुम्ही कसं पूर्ण याला चिटकून येतं. तर मॅटर जाऊ दे, हेच खायला खूप छान लागतं. खरड तेच खाल्ली. आणि नंतर मी माझे जे भांडे राहिले होते ते भांडे आवरून घेतले. हे रात्रीचे धुवेल भांडे आहेत ते लावून घेतले. आणि मी आता माझे जे भांडे आहेत ते घासून घेणार आहे, जे तुम्हाला मी पहिल्या वेळेसच दाखवले होते ते. आता पहिला मी भांडे घासून घेणार आहे. माझी भाजी टाकून झाली आहे आणि जे मी मटकीचा आयता करून पाहिला तो पण काही व्यवस्थित जमला नाही. त्याचा मी पिठा सोडून दिला शेवटी. आणि आता मी पहिले भांडे घासून घेणार आहे. पूर्ण भांडे घासल्यानंतर सर्व भांडे अशी पाहू शकता तुम्ही. थोडेसे नाश्त्यासाठी पण किती सारे माझे भांडे जमा झालेले आहेत. सर्व असे भांडे स्वच्छ धुवून घेतले. भांडे झाल्यानंतर माझी भाजी तयार झाली होती. म्हटलं ते पण पाहून घ्या. तर भाजी पाहू शकता तुम्ही, भाजीत मी मोजकाच रस्सा ठेवून घेतलेला आहे. आणि इकडे माझे भांडे घासून झालेले आहेत. आणि इकडे जो हा गॅसचा वटा आहे तो पाहू शकता किती हे झालेला आहे. तर मी या डब्यावर असं ठेवून व्हिडिओ काढत असते. जर मला कधी कोणी काही कॅमेरा पकडायला नसलं तर असा माझा छान मस्त ओटा साफ झालेला आहे. आणि नंतर खाली पाहू शकता तुम्ही एवढं ओट्यावरचं खाली कचरा पडलेला आहे. तर तिथं पण मी मस्त झाडू मारून घेतला आणि पूर्ण घरच असे चक झाडून घेतले, पसारा आवरून वगैरे. झाडझूड झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतली. त्यानंतर मी आता माझ्या झाडांकडे जाणार आहे आणि झाडांना पाणी टाकून घेणार आहे. काल काही पाऊस आला नाही आणि काल पण मी पाणी काही झाडाला दिलं नाही. पावसाळा असल्यामुळे जास्त काही पाण्याची आवश्यकता वाटत नाही मला. त्याच्यानंतर मी जे झाडांचे जे वरतून सुकलेल्या ज्या फांद्या होत्या त्या कापून टाकल्या. आणि जे सुकेल पानं होते, जे थोडेसे हे झालेले होते, खराब झाले होते, तर मी ते काढून टाकले. म्हणजे हे जे पानं कापल्यानंतर आहेत ना, तिथे छान मस्त अशा फांद्या
उगवतील म्हणून मी ते कापून टाकलेलं आहे. आणि त्या झाडांना पण कुठंतरी एक छोटंसं मस्त अशी फांदी फुटणार आहे. ही अशी बारीकशी तर दिसत आहे. आणि ही माझं ते दुसरं गुलाबाचं झाड आहे. त्याला खूप छान मस्त अशा 2 फांद्या फुटलेल्या आहेत आणि कळ्या पण लागलेल्या आहेत त्याला. गुलाबाच्या 2 मस्त छान मस्त फुलं येणार आहेत. आणि इथं तुळसमध्ये पण तुळशीचं छान मस्त असं छान रोप निघणार आहेत. आणि आता मी सर्व झाडांना पाणी टाकून देणार आहे. मी जास्त काही ते आणलेलं खत आहे ते टाकलं नाही, थोडंफार काहीतरी टाकलं आणि झाडांना छान मस्त असं पाणी देऊन दिलं. पाणी दिल्यानंतर झाडं खूप मस्त वाटतात. इथं पावसाचं पाणी काही जास्त लागत नाही या झाडांना. आणि हे जे माझे झाडं आहेत ना, ते बेलाची झाडं आहेत. इथं आम्ही बाजारातून बेलाचं फळ आणलं होतं. ते खराब निघालं तर त्यातले बिया ज्या होते त्या इथं आम्ही लावलेल्या आहेत. तर या कुंडीत 5 अशी मस्त झाडं निघालेली आहेत. याची पाहू शकता तुम्ही. 5 झाडं आहेत आणि कढीपत्त्याची पण 2 झाडं आहेत. आणि मोगऱ्याचं झाड पण खूप छान मस्त बहरलेलं आहे आमचं इथचं. आणि कड्या पण लागलेल्या आहेत त्याला, 2 कड्या याला आल्या आहेत. आणि खाली एकदम छोटीशी अशी बारीक कडी आहे. हे पाहू शकता तुम्ही, खूप बारीक कडी आहे. त्या फुलं आल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच की कसे ते. जास्त तर काही फुलं येतील नाहीत, पण 1-2 जरी आले तरी मी तुम्हाला दाखवणार आहे. छान असं मस्त माझ्या झाडांना खत पाणी वगैरे झालेलं आहे. आणि खिडकीतून मी माझ्या झाडांना अशी पाहतच असते अधूनमधून. तर झाडांना पाहून पण खूप छान पॉझिटिव्ह फील होते मला. ह्या आहेत अपराजिताच्या बिया ज्या मी गावून आणल्या होत्या, त्या मी आता लावणार आहे तसा. तर मी ही शिवजीची पिंड आहे याच्यात या कुंडीतच अपराजिताची झाडं लावून देणार आहे. तर मी त्यासाठी छान जागा केली आणि तिथं त्या बिया लावलेल्या आहेत. त्यात रेती आणि गिट्टीचे खडे असल्यामुळे काय माहीत त्यात ते उगवतील की नाही तर माहीत नाही. पण तरी मी त्यात खूप सारे लावलेले आहेत. आता पाहू निघतील की नाही निघतील तर. आणि प्रत्येक झाडात मी 1-2 अशा टाकून दिलेले आहेत. आता कोणाच झाडात जास्त जागा राहिलेली नाही, त्याच्यामुळे काय माहीत कोणा झाडात ते निघतील आणि कोणा नाही. तर तुळसमध्ये पण मी 1-2 लावून दिले आहेत. त्यात मला थोडीशी जागा वाटली तर लावल्यानंतर जो कचरा झाला तो आवरून घेतला. आणि नंतर माझे कपडे पाहू शकता तुम्ही. आता मी कपडे झाल्यानंतर काही वेळाने असा पाऊस यायला सुरुवात झाली आहे, पाहू शकता तुम्ही. इकडे पाऊस चालू पण झालेला आहे, चांगलाच पाऊस येत आहे इकडे पण.